या फोटोकडे नीट बघा. हे कोणत्याही पिक्चरचं किंवा वेब सिरीजचं दृश्य नाही, तर एका अशा सीसीटीव्ही फुटेजची ती एकमेव झलक आहे, जी कोणत्याही माणसाच्या आत्म्याला अस्वस्थ करण्यासाठी पुरेशी आहे. फ्रेममध्ये एक माणूस आहे, शर्ट आणि लुंगी घातलेला आणि हातामध्ये शस्त्र, वेगवान पावलं, चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही. जो की तो आता आपल्या मुलीच्या सासरकडे घराकडे चालला आहे. पण मुलीला भेटण्यासाठी किंवा तिची विचारपूस करण्यासाठी नाही, तर असं एक विचित्र निर्णय घेऊन ज्याच्यानंतर काहीच पूर्वीसारखं उरणार नाही. आणि जसा तो आपल्या मुलीच्या सासरी पोहोचला, तर आतमध्ये जाऊन त्याने सर्वात आधी आपल्याच मुलीवर हल्ला करायला सुरुवात केला. हा हल्ला फक्त त्याने आपल्या मुलीवरच केला नव्हता, तर त्या आयुष्यावरही केला होता, जे तिच्या पोटात वाढत होतं. कारण मान्या त्यावेळी 6 ते 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती. म्हणजे ज्या हातांनी कधी आपल्या मुलीला चालायला शिकवलं, ज्या हातांनी तिच्या बालपणातील भीती मिटवली, तेच हात आता कुऱ्हाड आणि लोखंडी पाईप पकडून सर्व काही मिटवण्यात ते गुंतले होते. जिथं एका बापाने एका क्षणात 2 आयुष्य हिसकावून घेतली. पण प्रश्न हा आहे, की हा क्राईम झाला कसा? तर प्रश्न येतो, की शेवटी असं काय झालं, ज्याने एका बापाला इतकं बेरहम बनवलं? नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहत आहात गिट टू टॉक. आज आपण या केस बद्दल बोलणार आहोत. मान्या पाटील कर्नाटक केस. या घटनेची सुरुवात होते भारताच्या दक्षिण पश्चिम मध्ये वसलेल्या कर्नाटकापासून. तेच कर्नाटक जे त्याच्या संस्कृती, इतिहास, हिरवळ आणि बँगलोर सारख्या सॉफ्टवेअर हबसाठी ओळखलं जातं. पण आज हेच कर्नाटक एका वेगळ्या कारणासाठी चर्चेचा विषय बनलं होतं. मान्या पाटील कर्नाटकाच्या हुबळी धारवाड जिल्ह्यामधील इनामपुरा गावाची राहणारी होती. एक नॉर्मल सुशिक्षित मुलगी, जिचं कुटुंब फायनान्शियली स्टेबल होतं. घरात कोणत्याही गोष्टीची तिला कमतरता नव्हती. आई वडिलांनी तिला खूप शिकवलं, पुढे जाऊ दिलं, ग्रॅज्युएशन पर्यंत सपोर्ट केला. आणि मान्या देखील तीच मुलगी होती, जी प्रत्येक पॅरेंटचं म्हणणं ऐकायची, जास्त प्रश्न विचारत नव्हती आणि आपल्या भविष्याला शांतपणे घडवण्यात ती बिझी होती. पण कॉलेजचा काळ तिच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट बनला. इथेच तिची भेट विवेकानंद नावाच्या एका मुलाशी होते, जो त्याच कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत होता. रोजचा आमना-सामना वाढला, ओळख झाली आणि जे नातं सुरुवातीला फक्त एक नॉर्मल ओळखीपुरतं होतं, ते हळू आता मैत्रीत बदललं. आणि मग Instagram पर्यंत गोष्ट पोहोचली. दोघं Instagramवर देखील चॅट करायचे. तर खास रंजक गोष्ट ही देखील होती, की ते फक्त एकाच कॉलेजमध्ये नव्हते, तर एकाच गावचे सुद्धा होते. जिथं त्यांचे घराचे अंतर फक्त 200 ते 300 मीटर इतकंच होतं. आणि इथूनच ती कथा सुरू होते, ज्याचा परिणाम खूप वाईट होतो. तरीही आतापर्यंत त्यांचं जग वेगवेगळं अस्तित्वात होते, पण आता दोघांचं जग एक होणार होतं. सोबत मिळणं, उठणं बसणं, गप्पा मारणं, दोघांची जवळीक वाढत गेली. आणि कधी मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं, याची त्यांना दोघांनाही जाणीव झाली नाही. आणि इथूनच सुरू झालं ते नातं, ज्याच्यामध्ये प्रेमही होतं, विश्वास सुद्धा होता आणि सोबत चालण्याची स्वप्न सुद्धा होती. पण ही सुंदर लव्ह स्टोरी जास्त वेळ काही लपून राहिली नाही आणि लवकरच मान्याच्या घरापर्यंत याची भनक लागते. आणि जसे तिचे वडील आणि परिवाराला याबद्दल समजतं, की मुलगी आपल्या मर्जीने प्रेम करत आहे, तर त्यांचा राग गगनाला भिडतो. जरी मान्याने आधीच हे ठरवलं होतं, की ती लग्न फक्त विवेकानंद सोबतच करेल, जेव्हा तिनं न घाबरता या गोष्टी आपल्या परिवाराला, आपल्या वडिलांना सांगितल्या, पण परिवाराने ऐकण्याचा साफ नकार दिला. कारण अगदी स्पष्ट होतं, की सरळ होतं, की मान्या लिंगायत समुदायापैकी होती, जे की वडील आणि परिवाराच्या नजरेत प्रेम नाही, तर खानदानाच्या इज्जतीवर थेट हल्ला होता, जो ते कोणत्याही किमतीवर स्वीकारू शकत नव्हते. आणि जेव्हा मान्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि ती मागे हटण्याचं नाव सुद्धा घेत नव्हती, तर घरात आणखीनच वातावरण एकदम बिघडत गेलं. गोष्टींच्या जागी आता मारहाण आणि धमक्या येऊ लागल्या. तिला शारीरिक आणि मानसिक टॉर्चर सहन करावं लागलं. तरी सुद्धा तिने विवेकानंदची साथ सोडली नाही. चोरून लपून घरात घडणाऱ्या घटना विवेकानंदला सांगत राहिली. तिने इथपर्यंत त्याला म्हटलं, की जर लग्न झालं नाही, तर ती आपला जीव सुद्धा देऊन टाकेल. इथूनच घटनेला धक्कादायक वळण घेतलं. तेव्हा विवेकानंदसाठी हे सर्व पाहणं, ऐकणं किंवा समजणं आता अशक्य झालं होतं. म्हणूनच त्यानं ठरवलं, की आता मान्याला या नरकातून आपण बाहेर काढावंच लागेल. त्याच निर्णयासोबत मे 2025 मध्ये तो मान्याला घेऊन इनामविरपुरा गाव सोडतो आणि तिला आपल्यासोबत घेऊन हावेरीमध्ये राहणाऱ्या आपल्या मामा मामीच्या घरी घेऊन जातो, जिथं मामा मामीने दोघांची पूर्ण साथ दिली आणि जवळजवळ 1 महिना त्यांना आपल्याकडेच ठेवलं. ज्याच्यानंतर विवेकानंद आणि मान्याने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. 19 जून 2025 ला हुबळीच्या लोकल सब मॅजिस्ट्रेट ऑफिसमध्ये पोहोचले, जिथं त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि इथूनच दोघं ऑफिशियली पती पत्नी बनले. इथं घटनेने ते वळण सुद्धा घेतलं, जे पुढे जाऊन खूप अपनाप बनणार होतं. आता लग्नानंतर पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात शांतता येते. त्यांना सुटकेचा श्वास येतो. त्यांना वाटू लागतं, की आता सर्व गोष्टी हळूहळू सावरतील आणि सर्व काही एकदम नॉर्मल होईल. तेवढ्यात याच दरम्यान मान्याने विवेकानंदला एक आनंदाची बातमी दिली, ज्याने त्याच्या छोट्याशा जगाला
मोठ्या स्वप्नात बदललं. मान्या प्रेग्नेंट होती, विवेकानंद आता वडील होणार होते आणि जिथं आनंदासोबत जबाबदारी सुद्धा वाढली. विवेकानंद प्रत्येक छोट्या गरजेची विशेष काळजी घेऊ लागला. डॉक्टर व्हिजिट पासून खाण्यापिण्यापर्यंतची. पण याच आनंदाच्या मागे एक काळी सावली सुद्धा देखील नेहमीपासून घोंघावत होती. मान्याचा परिवार, तिचा वडील जरी दोघं चांगले ओळखत होते की मान्याचे वडील प्रकाश कोंडा त्यांना कधीही माफ करणार नाहीत आणि सर्वात मोठा धोका मान्यालाच आपल्या पित्यापासून होता. आणि याच भीतीसोबत विवेकानंदने धारवाड जिल्ह्याचे एसपी गुंजनार यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आणि स्पष्ट सांगितलं की त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. जिथं एसपींनी खात्री दिली की पोलीस त्यांना सिक्युरिटी देतील, म्हणजे त्यांना सुरक्षा प्रदान करतील, पण इथं फक्त सांत्वन पुरेसं नव्हतं. म्हणूनच दोन्ही कुटुंबांना पोलीस स्टेशनला बोलावून समेट घडवून आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. पोलिसांचं असं म्हणणं होतं की लग्न झालं आहे, मूल येणार आहे, म्हणूनच दोष इथेच संपला पाहिजे. पण प्रकाश कोंडाचं मन पाझरलं नाही. त्यानं इथं हे देखील स्पष्ट केलं की ज्या दिवशी मान्या दलित मुलासोबत घर सोडून पळून गेली होती, त्याच दिवशी ती आमच्यासाठी मेली होती. म्हणूनच मला ना तिचा चेहरा पाहायचा आहे, ना मला तिच्याशी कोणतं नातं ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी हे कोणतंच प्रेम नव्हतं, तर खानदानाच्या इज्जतीचा अंत होता. जरी पोलिसांसमोर हे प्रकरण शांत दिसत असलं तरी आतल्या आत खूप राग आणि द्वेष खूप खोलवर जात होता. मात्र याच्या उलट विवेकानंदच्या घरात मान्याला सोन्याचा मान मिळाला, आपुलकी मिळाली आणि तीच आपुलकी पुढे जाऊन सर्वात मोठा संघर्ष बनणार होती. आणि कदाचित याच विश्वासासोबत 8 डिसेंबर 2025ला विवेकानंद आपल्या पत्नी मान्याला घेऊन इनाम वीरपुरा आपल्या गावी आपल्या आई वडिलांच्या घरी परतला, जिथं तो पहिल्या परिवारासोबत राहायला सुरुवात करतो. जिथं सासरी आल्यावर मान्याला पहिल्यांदा शांतता जाणवली आणि तिची प्रकृती पाहता घरचे देखील खूप काळजी घ्यायला सुरुवात करतात. मान्याला वाटू लागलं होतं की कदाचित काळानुसार सर्व काही एकदम ठीक होईल आणि एक दिवस तिचे माहेर देखील तिला आपलं मानल. पण तिची ही आशा जास्त दिवस जिवंत राहू शकली नाही आणि ना ती स्वतः. ज्याचा निकाल असा लागला की खूपच लवकर ते भयानक सत्य समोर आलं. म्हणजेच 21 डिसेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास तो दुर्दैवी क्षण येतो, त्याने सर्व काही संपून टाकलं. त्याच वेळी प्रकाश गोंडा 2 नातेवाईकांसह शस्त्र घेऊन विवेकानंदच्या घराकडे चालत होता. पूर्ण दृश्य आसपासच्या लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतं, ज्याची एक झलक तुम्ही स्पष्टपणे या फुटेजमध्ये पाहू शकता. जिथं दिसतं की वडील एक पाईप आणि कुऱ्हाडीसह पुढे सरकताना दिसतो, ज्याच्या चेहऱ्यावर ना कोणती भीती आहे ना कोणती हिचकिचाट. आणि जशी मान्याची नजर आपल्या वडिलांवर पडते तर ती घाबरून त्याच दिशेने जाते. कदाचित तिला असं वाटलं होतं की वडिलांचं मन आता पाजरेल, कदाचित पोटात वाढत असलेले आयुष्य त्याला थांबवेल. जिथं मान्या गायवाया करायला सुरुवात करते की त्यांनी त्यांना सोडावं, ती गायवायाची भीक मागते. पण प्रकाश गोंडाचं मन दगड झालं होतं आणि तो आता न थांबता विचार न करता हल्ला करायला सुरुवात करतो. पोटावरही आणि पूर्ण शरीरावर तो किंचाळणे सुरू होते. आणि हे ओरडणं ऐकून विवेकानंदचे आई वडील विवेकानंद तिच्याकडे धाव घेतात आणि तिला वाचवण्याचे ते पूर्ण प्रयत्न करतात. विवेकानंदच्या आई वडिलांना खूप गंभीर जखमा होतात. बाकी लोक सुद्धा थोडेफार जखमी होतात आणि पूर्ण घरात पळापळ सुटते. पण प्रकाश थांबला नाही. पण जेव्हा त्याला खात्री झाली की सर्व काही संपलं आहे, तेव्हा तो आपल्या दोन्ही साथीदारांसोबत तिथून घटनास्थळावरून तो पळून जातो. पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आश्चर्य तेव्हा वाटेल जेव्हा तुमचं भान हरपेल, जेव्हा तुम्ही ते सत्य त्याच्या वडिलांचे तोडून ऐकाल की नक्की त्याला काय करायचं होतं. आणि जेव्हा तो पकडला जातो तेव्हा तो स्वतः सांगतो. दुसरीकडे विवेकानंद एक क्षण सुद्धा न गमावता मान्या आणि आपल्या जखमी आई वडिलांना घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावतो. डॉक्टर त्वरित उपचार सुरू करतात, पण जखम अत्यंत गंभीर होती. जिथं रात्री जवळजवळ 9:30 वाजता मान्याला मृत घोषित केलं जातं. जिथं ना फक्त मान्याचे आयुष्य संपले तर ते छोटंसं आयुष्य सुद्धा संपून जातं, ज्याने अजून हे जग सुद्धा पाहिलं नव्हतं. आणि एक घर कायमचं उद्ध्वस्त होतं. या घटनेने विवेकानंदला कायमचं आतून तोडून टाकलं जातं. जिथं तो आता त्याच परिस्थितीला पोलिसांना याची माहिती देतो, तेव्हा एसपी गुंजन यांची टीम घटनास्थळी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि पूर्ण घटनेची माहिती घेते. याच्यानंतर पोलीस परिसरात लागलेले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात करतात. जिथं स्पष्ट दिसतं की प्रकाश गोंडा शस्त्र घेऊन आपल्या मुलीच्या सासरच्या घराकडे पळताना दिसत आहे. आणि हेच फुटेज या केसचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट सुद्धा बनतो. याच्यानंतर पोलीस वेगवेगळ्या टीम्स बनवतात आणि सर्च ऑपरेशन करायला सुरुवात करतात. आणि तासांच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर प्रकाश गोंडा, वीरप्पा आणि अरुणाला अटक केली जाते. याचसोबत जवळजवळ 15 लोकांविरुद्ध सुद्धा FIR नोंदवला जातो. आणि तेव्हा कुठं चौकशी सुरू झाली तर इथं प्रकाश गोंडाने जे कबूल केलं ते कोणत्याही आत्म्याला हादरून सोडतं. त्यानं हे कबूल केलं की त्याने सांगितलं की तो आपल्या मुलीला मारण्याच्या संपवण्याच्या इराद्याने गेला नव्हता,
तर तो पूर्ण घर संपवण्याच्या इराद्याने केला होता. आगीची हवाली करण्याचा त्याचा इरादा होता की सर्व काही राख करून टाकेल. ज्याचा त्याला खेद होता, तो आपल्या या काटामध्ये पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. जरी विवेकानंदने इथं अजून एक गोष्ट पोलिसांना सांगितली की हा काही पहिला हल्ला नव्हता, तर प्रकाश गोंडाने एकदा आधी हल्ला घडवून आणला होता. विवेकानंदच्या वडिलांवर ट्रॅक्टर मात्र तिथं ते वाचले. पहिलं तरी ही केस समाप्त होते, पुढे कारवाई होईल, त्यांच्यावर जीव होईल. पण सत्य हे आहे की आज सुद्धा लोक जातीपातीत विभागले आहेत आणि लोक याच उचनीचच्या विचारात एकमेकांना संपवत आहेत. आता पहा, इथं मी नाही म्हणणार की दोघे मुलगा मुलगी बरोबर होते की चुकीचे होते. व्यतिरिक्त तुमचं काय विचार असू शकतात त्या केस बाबत, प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि जितकं होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.